नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. सुनील तटकरे यांचं कुटुंब, रुपाली चाकणकर यांचे पती आणि आकाश आणि अंकित चौधरी हे दोघे बंधू, हे सगळेजण अशोक खरातच्या कृपेमुळं आपल्या धंद्याला बळकटी आणू पाहत होते आणि आहेत. या संबंधी आपण थेट तपशिलासह या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आता आरोप सुषमा अंधारे यांनी केलेला आहे. आता हा राजकीय आरोप म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही अशी परिस्थिती आहे. कारण की आर्थिक गुन्हे शाखेकडे सुद्धा याचा पूर्ण अहवाल हा सुषमा अंधारे यांनी दिलेला आहे. आणि एकूणच अशोक खरातची जी काही संपत्ती आहे, म्हणजे एक तर ती संपत्ती अनेकांच्या नावावर आहे. अशोक खरातला सहकार्य केलं पाहिजे, त्याची भोंदूगिरी ही जास्त जोरात चालली पाहिजे, म्हणून हे सगळे पार्टनर का, असा देखील प्रश्न उपस्थित होतो. मग आता मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा देखील आरोप झालेला आहे. मग काळा पैसा पांढरा करण्यासाठी तटकरे कुटुंब, चौधरी कुटुंब आणि चाकणकर कुटुंब कशा प्रकारे काम करत होतं आणि आहे, या संबंधीचा हा तपशील आहे. आणि या व्हिडिओ मध्ये आपण तो थेट सांगतोय. तेव्हा दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. हे बघा, केवळ आरोप प्रत्यारोप हे तर चालत असतात. आता खरातमुळं जी बेआबरू झालेली आहे, अनेकांची झालेली आहे, त्याच्यामध्ये अनेक राजकीय नेते आहेत आणि आता थेट पुरावे सापडायला लागलेले आहेत की कशा प्रकारचे आर्थिक व्यवहार हे केले जात होते आणि केले जात आहेत. त्याच्यामध्ये कितपत तथ्य हे आपण बघणार आहोत. आता बघा, तपशीलवार विश्लेषण करतोय आपण. आकाश महेंद्र चौधरी, त्याचा संचालक नंबर आहे, म्हणजे दिन नंबर DIN 07658 आणि अंकित महेंद्र चौधरी, त्याचा दिन नंबर देखील आहे. यांचा संबंध मुख्यतः मल्टी व्हेंचर इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि गीतामृत ॲग्रो इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांशी आहे. दोघे 5 फेब्रुवारी 2018 रोजी संचालक म्हणून नियुक्त झाले आणि 12 डिसेंबर 2022 रोजी दोघेही सीज झाले, म्हणजे संपले ते डायरेक्टर म्हणून. सध्याची स्थिती काय, या कंपन्यांमध्ये ते संचालक नाहीत. पण आता तटकरे कुटुंब, अनिकेत सुनील तटकरे, दिन नंबर आहे त्यांचा, डायरेक्टर संचालक नंबर 00377 आणि आदिती सुनील तटकरे, ज्या महिला व बाल विकास मंत्री सध्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आहे. या कंपन्यांमध्ये पूर्वी संचालक होते 2008 पासून, परंतु सध्याची स्थिती पास्ट डायरेक्टर ते आहेत. खालील प्रत्येक कंपनीचा तपशील मी वाचतोय, आता तो बघा. मल्टी व्हेंचर फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, त्याचा नंबर आहे. त्यामध्ये आकाश महेंद्र चौधरी, अंकित महेंद्र चौधरी सध्या नाहीयेत. कोणत्याही रेकॉर्डमध्ये संचालक म्हणून त्यांची आत्ता नोंद नाहीये. तटकरे नामक संचालक आणि अनिकेत सुनील तटकरे हे मुख्य संचालक डायरेक्टर आहेत. आदिती तटकरे किंवा इतर तटकरे यांचा उल्लेख नाही. सद्यस्थिती, अनिकेत तटकरे सक्रिय संचालक आहेत. पूनम प्रसाद सावंत ही दुसरी संचालक आहे. आता दुसरी ती त्याच नावाची कंपनी, मल्टी व्हेंचर इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड किंवा मल्टी व्हेंचर इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, एकच अर्थ झाला. आकाश महेंद्र चौधरी संचालक, नियुक्ती 5 फेब्रुवारी 2018, त्याचा कार्यकाल संपला 12 डिसेंबर 2022 रोजी. अंकित महेंद्र चौधरी, तीच पोझिशन आहे. तटकरे नामक संचालक, अनिकेत सुनील तटकरे आणि आदिती सुनील तटकरे, दोघं 5 डायरेक्टर आहेत. 2008-9 पासून ते त्याच्यामध्ये होते, आता ते सध्या नाही आहेत. सद्यस्थिती, चौधरी बंधू आणि तटकरे कुटुंबीय दोघेही 5 डायरेक्टर. कंपनी सक्रिय आहे हे लक्षात घ्या, परंतु नवीन संचालकांची माहिती सार्वजनिक डेटात सध्या पब्लिक डोमेन मध्ये नाहीये.
आता ह्या मागील नोंदी आहेत, म्हणजे कंपनी सुरू आहे. म्हणजे बघा, एकमेकाचा म्हणजे कर वाचवायचा आहे, आयटी भानगडी बऱ्याच. आता अनिकेत तटकरे हे विधान परिषदेला होते, त्यांना संपत्ती विवरण द्यावं लागलं, आदिती तटकरेंना द्यावं लागलं, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर तिसरी कंपनी गीतामृत ॲग्रो इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, आकाश महेंद्र चौधरी, तो तसाच सध्या सीज आहे. अंकित महेंद्र चौधरी तो देखील सीज आहे. तटकरे नामक संचालक, अनिकेत सुनील तटकरे, आदिती सुनील तटकरे, 5 डायरेक्टर आहेत. सध्याची स्थिती काय आहे? शशांक सदाशिव वाघ आणि सुहास गजानन धरणे चौधरी बंधू आणि तटकरे कुटुंबीय 5 डायरेक्टर आहेत. याचा अर्थ काय झाला की आता याच्यातून आपली सुटका करून घ्यायची आहे, आणि पुढे काही जर बालंट आलं तर आपल्याला त्याच्यातून सुटका करून घ्यायची आहे. परंतु इतर जे आपले नात्या गोत्यातले जवळचे जे सगळे जुनी असतात त्यांना डायरेक्टर करायचं आणि या कंपन्या चालवत राहायचं. मग खराच सारखे अनेक जे पैसे ओततील ते वाईट करत राहायचे, असा त्याचा उद्देश असावा, असा आरोप केला जातो. त्याच्यानंतर कंपनी 4 नंबरची कार्नेशन ॲग्रो इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, याच्यामध्ये हे चौधरी संचालक नाहीत. पूर्वीचा संबंध तटकरे कुटुंबाशी असला तरी सध्याचे संचालक कोण आहेत बघा? गिरीश रवींद्र आमोणकर, अतुल दिगंबर खानोलकर हे आहेत. तटकरे यांचा थेट उल्लेख नाही, परंतु तटकरेंशी संबंधित ही कंपनी आहे. आता विनम्र युनिव्हर्सल ट्रेडर्स प्रायव्हेट लिमिटेड, याच्यामध्ये चौधरी बंधूंचा उल्लेख नाहीये. तटकरे नामक संचालक तटकरे कुटुंबाशी संबंधित असल्याचे 2012च्या रिपोर्ट्समध्ये उल्लेख आहेत, परंतु सध्या तसे संचालक म्हणून त्यांचे तपशील नाही आहेत. आता महत्वाचं म्हणजे ही जी कंपनी आहे विनम्र, त्याच्यामध्ये मोठ्या अनसिक्युअर्ड लोनचा उल्लेख असला तरी चौधरी तटकरे संचालक म्हणून सक्रिय नाहीत. परंतु चौधरी तटकरे संचालक नसले तरी खरात वगैरे काय तो पैसा इकडे येऊ शकतो, अशी शक्यता आहे, ती नाकारता येत नाही. त्याचा तपास जर ईडब्ल्यूओने केला, म्हणजे आर्थिक शाखेने, गुन्हे शाखेने, तर काही निष्पन्न होऊ शकतं, पण तशी काही शक्यता कधी नसते, कारण ते सत्ताधाऱ्यांशी जवळ आहे. आता इतर कंपन्या, स्वरामृत ॲग्रो इस्टेट ही कंपनी आहे. याच्यामध्ये दोन्ही आकाश चौधरी, अंकित महेंद्र चौधरी हे डायरेक्टर होते, आता ते नाही आहेत. त्याच्यानंतर तटकरे नामक संचालक स्वर्गामृत मध्ये तटकरे कुटुंब 5 डायरेक्टर आहेत. सद्यस्थिती स्वर्गामृत मध्ये चौधरी बंधू सध्या नाही आहेत, हे वर म्हटलेलं आहे आपण. महत्वाचं निरीक्षण काय बघा? आकाश आणि अंकित चौधरी हे 2018-22 पर्यंत तटकरे कुटुंबाच्या काही कृषी इस्टेट कंपन्यांमध्ये संचालक होते, परंतु डिसेंबर 2022 मध्ये ते कंपन्यांमधून बाहेर पडले. सध्या ते गीता ॲग्रो अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, रॉक हिल ॲडव्हेंचर्स अँड रिसॉर्ट्स LLP इतर कंपन्यांमध्ये सक्रिय आहेत. त्याच्यानंतर तटकरे कुटुंब पूर्वी डायरेक्टर होते, अनिकेत आणि आदिती, ते आता नाहीयेत. आता बघा, आकाश चौधरीला जर डोळ्यासमोर ठेवलं, या महेंद्र चौधरी, आकाश महेंद्र चौधरीला, तर काय त्याच्या कंपन्या? रॉक हिल ॲडव्हेंचर्स, जसं वर म्हटलंय, गीता ॲग्रो म्हटलेलं आहे, ओशन पर्ल मॅरीटाईम प्रायव्हेट लिमिटेड हे म्हटलेलं आहे, तो डायरेक्टर आहे. 1 फेब्रुवारी 2021 पासून कंपनी रायगड अलिबाग क्षेत्राशी संबंधित आहे. त्याच्यानंतर अजून एक कंपनी FL3 हॉस्पिटॅलिटी LLP, 21/2018 पासून तो सध्या डायरेक्टर म्हणून तिथं आहे. कर्जत रिव्हर राफ्टिंग LLP, त्याच्यामध्ये तो सक्रिय आहे, डिसिग्नेटेड पार्टनर आहे. कोलाड रिव्हर राफ्टिंग LLP, याच्यामध्ये देखील तो अजूनही सक्रिय आहे. कर्मा कन्स्ट्रक्शन, हे फार महत्वाचं आहे, जिथं निलेश सुदाम चाकणकर हे देखील डेसिग्नेटेड पार्टनर आहेत 21 ऑगस्ट 2021 पासून. आणि निलेश चाकणकर हे कोण आहेत? रुपाली चाकणकर यांचे पती आहेत, ज्यांनी अशी एकदा प्रार्थना केली होती की मला अशीच पत्नी मिळू दे, अशी त्यांनी प्रार्थना केली होती. जसं ते वडाला करतात महिला, तसं त्याप्रमाणे पुरुष म्हणून यांनी ती केली होती की अशीच मला पत्नी मिळू दे म्हणून. असं ते सगळं आहे. आता कर्मामध्ये तर ते आहेतच, ते आपण म्हटलेलं आहे. तर एकूण काय लक्षात येतं आपल्या,
की सुषमा अंधारे या भल्या राजकारणी आहेत, त्यांनी आरोप केलेले आहेत. आता त्यांनी असे आरोप केलेले आहेत की त्याच्यातून चाकणकर, तटकरे आणि चौधरी यांची सुटका नाही. मग सुषमा अंधारे यांनी A+B+C असं जे म्हटलं होतं त्याचा अर्थ आहे म्हणजे चौधरी दोन्हीकडे आहे. आणि मग अशोक खरात बरोबर जे काही उद्योग चालवले गेले वगैरे काय त्याचा सगळा तपास. आता SITने समन्स काढलेला आहे रुपाली चाकणकर यांच्या संबंधाने, त्यांना उद्देशून त्यांना विचारणा केलेली की शिवनिका ट्रस्टच्या तुम्ही सदस्य आहात, मग काय काय झालेलं आहे वगैरे ते विचारणा केलेली आहे. त्याला जोडून हे करणार का रायगड मधल्या कंपन्या वगैरे, हेच आता आपल्याला बघायचं. तर खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.